नमस्कार, मी श्वेता पवार. सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाने कंबर कसली आहे. यंदाच्या यात्रा काळात 5,500 विशेष बसेस सोडण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पंढरपूर येथील आढावा बैठकीत दिली. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव कुसेकर, नगराध्यक्षा प्रणिता भालके यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गावागावातून थेट बस आणि तिकीट सवलती, भाविकांच्या सुविधेसाठी महामंडळाने ग्रुप बुकिंगची देखील सोय केली आहे. राज्यातील कोणत्याही गावातून 40 किंवा त्याहून अधिक भाविकांची मागणी केल्यास थेट त्यांच्या गावातून पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल. विशेष म्हणजे या विशेष बस प्रवासातही शासनाच्या सर्व सवलती लागू राहतील. 75 वर्षांवरील ज्येष्ठांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत मोफत प्रवास, तर महिलांना महिला सन्मान योजनेअंतर्गत तिकीट दरात 50% सवलत मिळणार आहे. यात्रा काळात होणारी गर्दी लक्षात घेता पंढरपूर परिसरात चंद्रभागा, भीमा विठ्ठल कारखाना आणि पांडुरंग ITI कॉलेज अशा 4 तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः भीमा बसस्थानकाची पाहणी करून तेथील पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण, चौकशी कक्ष आणि CCTV यंत्रणेची पाहणी केली. परतीच्या प्रवासाची गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी मार्गनिहाय स्वतंत्र रांगा लावण्यात येतील. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी 35हून अधिक वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक तैनात केले जातील. वारीच्या काळात रात्रंदिवस सेवा बजावणाऱ्या महामंडळाच्या सुमारे 13,000 चालक, वाहक, यांत्रिक आणि पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांसाठी चहा, नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतःच्या खर्चातून केली आहे.